घराला सुद्धा मंदिर बनवू शकते, इतकी पावन पुनीत कथा आहे। आतापर्यंत आम्ही ज्या कथा ऐकल्यात त्या कथा श्रवण करायसाठी आणि उद्धारासाठी कारणीभूत होत्या। आम्ही ते श्रवण करावं आणि त्या श्रवणाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनात उद्धार करून घ्यावा। पण रामकथा अशी आहे, ही रामकथा जीवनाला आदर्श बनवणारी कथा आहे। आणि या रामकथेला फक्त उच्चारण करायचं नाहीये, रामकथा आम्हाला फक्त श्रवण करायची नाहीये, तर ही रामकथा आम्हाला आमच्या जीवनात उतरवायची आहे। आम्हाला कृष्ण चरित्र श्रवण करायचं सांगितलंय, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। कृष्ण कन्हैयाचं चरित्र आम्ही उच्चारण करावं, पूजीच्या चरित्राचं श्रवण करावं, त्या श्रवणाने सुद्धा आमचा उद्धार होतो। आणि रामप्रभूच्या चरित्राचं आम्ही आचरण करावं। रामप्रभूंनी जे आम्हाला आदर्श घालून दिलेत त्या आदर्शाचं आम्ही जर पालन केलं ना, खरंच सांगतो आपल्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही। एवढी पवित्र आणि पुनीत असलेली ही रामचरितमानस कथा आज आपल्या गावामध्ये आपण श्रवणासाठी सुरुवात करत आहोत। पण ज्या ग्रंथाचं खऱ्या अर्थाने आम्हाला चिंतन करायचं आहे, श्रवण करायचं आहे, कारण तशी रामचरितमानस कथेच्या संबंधामध्ये जर विचार केला तर अनेक कथा येतात, म्हणजे अनेक ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। पण त्या अनेक ग्रंथाचा विचार आम्हाला करायचा नाही। मग आम्हाला एखाद्या विशिष्ट ग्रंथाचं उच्चारण करायचं असेल, श्रवण करायचं असेल, तर तो ग्रंथच मुळात आम्ही खऱ्या अर्थाने रामचरितमानस निवडलेला आहे। रामचरितमानस या ग्रंथाचा रामचरितमानस ग्रंथाचं आम्हाला श्रवण करायचं आहे, ज्या ग्रंथाची निर्मिती खऱ्या अर्थाने गोसावी तुलसीदासांनी केलेली आहे। तुलसीदासांनी केलेली खऱ्या अर्थाने ग्रंथाला आम्ही पूजतो, पण ग्रंथाला पूजत असताना त्या ग्रंथाचा निर्माता सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो। ज्या ग्रंथाला आम्ही श्रवण करणार आहोत त्या ग्रंथाचं श्रवण करत असताना ग्रंथ निर्मित्याचा अधिकार काय, त्याची कुवत काय, त्याची लायकी काय, हे सुद्धा जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आम्ही ग्रंथ श्रवण करण्यासाठी एखादा महाराज बोलावतो त्यावेळेला आम्ही त्यांची कुवत पाहतो, लायकी पाहतो, त्यांची बुद्धिमत्ता पाहत असतो, तपासत असतो। तो आम्हाला चांगल्या पद्धतीने तो ग्रंथ समजून सांगेल का, हा विचार आम्ही सामान्यत दृष्टीने करतो। असं जर आम्ही व्यक्तिशः तपासत असेल तर खऱ्या अर्थाने ज्या ग्रंथाला निर्माण केलं त्या ग्रंथाला निर्माण करता रचयित्याचं सुद्धा आम्ही चरित्र पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि म्हणून आम्हाला ज्या ग्रंथाची महती जाणून घ्यायची आहे, ज्या ग्रंथाचं आम्हाला श्रवण करायचं आहे, त्या रामचरितमानस ग्रंथाची रचयिता गोसावी तुलसीदासजी आहे। आणि गोसावी तुलसीदासांच्या चरित्राच्या संबंधामध्ये जर आपण विचार केला तर अत्यंत खऱ्या अर्थाने सांसारिक जीवनातून त्यांनी कशा पद्धतीने भगवान परमात्म्याला आपल्या जवळ केलं, कशा पद्धतीने त्यांनी आज आमच्यापर्यंत आमच्या पुढ्यामध्ये रामचरितमानस ग्रंथ दिलात, हे आम्हाला श्रवण करायला मिळतं। गोसावी तुलसीदासांच्या संबंधामध्ये जर त्यांच्या कालावधीमध्ये, पण त्या कालावधीचा जर विचार केला तर आत्माराम दुबे नावाचे एक प्रतिष्ठित पाराशर गोत्री असलेले ब्राह्मण आहेत। आणि ते ब्राह्मण खऱ्या अर्थाने शरयू पारी राहत होते। हे राहत असताना त्यांच्या पत्नीचं नाव आहे हुलसी माता। आणि अशा आत्माराम दुबेंना त्या हुलसी मातेला एक पुत्र जन्माला आला। खऱ्या अर्थाने तो पुत्रही ज्या वेळेला जन्माला येतो त्या पुत्राच्या जन्माची महती सुद्धा वेगळीच आहे। एरवी खऱ्या अर्थाने माता माऊली मुलांना जर जन्म देत असतील तर ते 9 महिने 9 दिवसाचा कालावधी घेतात, आणि त्या कालावधीमध्येच खऱ्या अर्थाने 9 दिवसापेक्षा 1 दिवस जरी जास्त झाला तरी डॉक्टर शस्त्रक्रिया करून का असेत ना त्या मुलाला जन्माला घालण्याचा प्रयत्न करतात, किंवा त्या पद्धतीचं ते प्रक्रिया करतात। पण हुलसी मातेच्या गर्भामध्ये मात्र खऱ्या अर्थाने 12 महिने एक पुत्र राहतो या सुपुत्राच्या संबंधामध्ये। आणि 12 महिन्याच्या नंतर ते पुत्र जन्माला येतात। जन्माला येताबरोबर अनेक मुलं रडतात, पण तुलसीदासांचा ज्या वेळेला जन्म झालात ना त्यावेळेला तुलसीदासांच्या मुखातून राम शब्द आला। बरं, राम शब्द आला एवढ्यावरच नव्हतं,
तर खऱ्या अर्थाने ते जन्माला आल्यानंतर 4-5 वर्षाचं मूल जेवढं असतात ना तेवढे ते दिसायला लागलेत, तेवढे ते दिसायला लागलेत. आणि त्याही पेक्षा त्यांना 32चे 32 दात त्यांच्या मुखामध्ये होते. जन्माला येता बरोबर मुलाच्या तोंडात दात नसतात. पण या ठिकाणी यांच्या मुखामध्ये ज्या वेळेला एवढे 32 दात निघालेले पाहिलेत ना, आत्माराम दुबेला असं वाटलं की हे विचित्र मूल आहे, विचित्र मूल आहे. आणि मग हे विचित्र मूल असल्यामुळे त्या मुलांना, या मुलाच्या मुळे माझा घातपात होऊ शकतो, त्यामुळे ते नाराज झालेत, निघून गेलेत घरून. ते ज्या वेळेला घरून निघून गेलेत ना त्यावेळेला मात्र आता हुलसी माता त्या मुलाचा सांभाळ करते. पण तिने विचार केला, मी जर या मुलाचा सांभाळ करायचा तर वडिलांना मान्य नाही, करावं काय. आणि म्हणून त्या हुलसी मातेने तिची सखी, जिचं नाव चुनिया आहे, अशा चुनियाला समर्पित केलं दासीला. आणि तिला सांगितलं, बाई माझ्या या मुलाचं संगोपन चांगल्या पद्धतीने तू केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने संगोपन केलं पाहिजे. आणि म्हणून ते संगोपन करण्याच्या उद्देशाने ती चुनिया त्या मुलाला घेऊन जाते. आणि इकडे मात्र परिस्थिती अशी बिकट होते, चुनिया त्या मुलाला घेऊन गेलीत आणि इकडे हुलसी मातेचा प्राणत्याग होतो, ते मरण पावते, मरण पावते. आता चुनिया तिकडे त्या मुलाचं संगोपन चांगलं करायला लागलीत. तिलाही बालक नव्हतात म्हणून त्याने त्या मुलाचं नाव रामबोला ठेवलं, रामबोला ठेवलं. आणि रामबोला मात्र त्यांनी, त्याचं कारण आहे, ते जन्मतः राम बोललेत ना, आणि म्हणून जन्मतः त्यांचं नाव रामबोला ठेवण्यात आलं. आणि म्हणून अनेक ते लहान मूल लहानाचं मोठं त्याच परिसरामध्ये होत आहेत. हरिपूरच्या ब्राह्मणाच्या सोबत ते बालक लहानाचं मोठं व्हायला लागलं, अनेक संतांच्या संगतीमध्ये राहायला लागलं. आता या अनेक संतांच्या संगतीमध्ये राहत असताना खऱ्या अर्थाने रामबोला गोसावी तुलसीदास यांना खऱ्या अर्थाने श्री नरहरानंदजी महाराज यांचं शिष्यत्व प्राप्त होतं. ते त्यांचे दास बनतात आणि दास बनल्यानंतर अनेक त्यांच्यासोबत भटकंती करून, अनेक वर्ष साधना करून, अनेक वेळा रामचरित मानस ग्रंथाचं, रामप्रभूच्या चिंतनाचं श्रवण केलं. आणि ते श्रवण केल्यामुळे आता एका थोर साधनेला ते प्राप्त झाले. पण आपल्या गुरुजींच्या समवेत राहत असताना यांचं खऱ्या अर्थाने आता संसाराकडे मन वळतं. आणि संसाराकडे मन वळल्यामुळे गोसावी तुलसीदासांचा विवाह करण्याचा मानस होतो. आणि विवाह करण्याचा मानस झाल्यामुळे आता गोसावी तुलसीदास सुद्धा आपल्या गुरुजीच्या पुढ्यात विनंती करतात, मला सांसारिक भोग घ्यायचा आहे. त्यामुळं त्यांचा विवाह त्या ठिकाणी लावून दिला जातो. आणि विवाह लावल्यानंतर आता मात्र गोसावी तुलसीदासांचं जीवन परिवर्तित होतं. जे भगवंताच्या साधनेमध्ये लीन होते, जे भगवंताच्या नामचिंतनामध्ये मग्न होते, असे गोसावी तुलसीदासजी आता मात्र आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये मोहित झालेत. सगळीकडे आपल्या पत्नीचं ध्यान त्यांच्या मनामध्ये येत आहेत. माझी पत्नी कुठं असेल, काय असेल, करत असेल काय, हे सगळं त्यांनी साधना बाजूला सरली आणि पत्नी मोहामध्ये गुंतलेली ती गोसावी तुलसीदासजी. एक दिवस आपली पत्नी आपल्या भाऊसोबत माहेरी गेली. आता कल्पभेदामध्ये अशा 2 कथा आलेल्या आहेत बघा. रामचरित मानस कथेमध्ये सरळ सरळ सांगितलं की ते आपल्या पत्नीच्या सोबत निघून गेले, पण कल्पभेदाच्या कथेमध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे. आपली पत्नी भावासोबत माहेरी निघून गेली, पण माहेरी निघून गेल्यानंतर मग मात्र खऱ्या अर्थाने यांचं काही मन लागेना, मन लागत नव्हतं. अरे मग काय करावं म्हणून गोसावी तुलसीदासांनी एक विचार केला, आता मी माझ्या पत्नीच्या भेटीसाठी निघून गेलं पाहिजेत. आणि म्हणून पत्नीच्या भेटीसाठी खऱ्या अर्थाने निघत असताना काय झालं, वातावरण एवढं खराब झालं होतं, आकाशातलं आभाळ दाटून आले होते, नभ दाटून आले होते, सोसाट्याचा वारा सुटला होता, आभाळामध्ये विजा चमकत होत्या. आणि अशा वातावरणामध्ये धो 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 पाऊस पडला. आणि असा पाऊस पडल्यानंतर खऱ्या अर्थाने नदी तुडुंब भरून वाहते. तुडुंब भरत असलेल्या नदी
त्या नदीच्या जवळ गोसावी तुलसीदासजी येत आहेत. तुलसीदासजी आल्यानंतर पाहतात तो काय, नदीला भला मोठा पूर आहे, पण डोळ्यासमोर पत्नीचं प्रेम होतं, पत्नीचा चेहरा होता. त्यांनी कुठलाच विचार केला नाही. आपल्याला कशाचा तरी आधार मिळावा म्हणून त्यांनी बरेचसे खोड वाहून येत होते. त्यातील त्यांना आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये एवढे मोहित होते की त्यांनी ते येताना एक खोड पाहिलं. ते खोड नव्हतं, माणसाचं प्रेत होतं. पण ते माणसाचं प्रेत असताना सुद्धा गोसावी तुलसीदासांच्या काही डोळ्यासमोर नव्हतं. गोसावी तुलसीदासांनी त्या प्रेताचा आधार घेतला. तिकडच्या काठावर दैवयोगाने पोहोचले. दैवयोगाने पोहोचले. कसे बसे पाण्याच्या बाहेर निघून आपल्या पत्नीच्या घरी येत आहेत, आपल्या सासरी येत आहेत. आणि सासरी आल्यानंतर ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला पत्नी आपला दरवाजा उघडून पाहते. आश्चर्य होते, धनी एवढ्या रात्री तुम्ही, आणि इथं येण्याच्या आधी काही संदेश पाठवायचा होता, काहीतरी कल्पना द्यायची होती. अगं म्हटलेत, मला तुझ्या विना करमत नव्हतं, त्यामुळं मी निघून आलो म्हटल्यानंतर पत्नी विचार करते, हे सगळं बरोबर आहे धनी, तुम्ही आलात, मला आनंद वाटतोय, पण तुम्ही आलात कशा? अरे हाड मास के देह पर तामे इतनी प्रीती. प्रभू, या हाडा मासाच्या देहावर तुम्ही एवढं प्रेम करताय की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेमामध्ये एवढं व्याकुळ झालात, वेळ झालात की तुम्हाला प्रेत आहे हेही दिसलं नाही. तुम्ही नाव समजून त्याला आधार घेऊन तुम्ही नाव पार करून आलात, नदी पार करून आलात. तू माझ्या प्रेमामध्ये एवढं आतुर होण्याची गरज तरी काय? आणि तुम्हाला सांगू, तुम्ही एवढा आतुर माझ्या प्रेमात झालात ना, एवढंच आतुर जर तुम्ही भगवंताच्या प्रेमात झाले असतेत ना, आतापर्यंत भगवंतांनी तुम्हाला दर्शन दिलं असतं. एवढा शब्द फक्त गोसावी तुलसीदासांच्या पत्नीने वापरला. क्षणात तुलसीदासांना वैराग्य निर्माण होतं. उपकार मानलेत पत्नीचे. सांगितलं, अगं खरंच बोलतेस तू, तुझ्यावर जेवढं प्रेम मी करतोय तेवढं प्रेम जर भगवंतावर केलं असतं ना अंतःकरणापासून, खरंच माझ्या प्रभूने मला दर्शन दिलं असतं. क्षणार्धात त्या ठिकाणी संसाराचा त्याग केला. ताबडतोब त्या ठिकाणी प्रयागराजला निघून गेलेत. गृहस्थाश्रमाचा त्याग केला, साधू वेश धारण केला, तीर्थाटनाला गेलेत. आणि इकडं सुद्धा परिस्थिती अशी झाली, आपल्या पतीच्या वियोगाने आपले पती आपल्या सोबत नसल्यामुळे त्यांची जी पत्नी आहे जवळजवळ 1589 मध्ये आषाढ वद्य नवमीच्या दिवशी, बुधवारच्या दिवसाला तिने देहत्याग केला, मरण पावलीत. इकडे मात्र तुलसीदासांची अयोध्या, पुरी, रामेश्वरम, द्वारका, बद्रीनारायण, कैलास हे सगळेचे सगळे तीर्थाटन करून ते मानस सरोवराकडे आले. आणि मानस सरोवराकडे आल्यानंतर त्यांना काकभूषुंडी ऋषींचं दर्शन झालं. भगवंताच्या भेटीसाठी, दर्शनासाठी रस्त्याने निघाले. आता रस्त्याने ज्या वेळेला निघालेत ना, त्यावेळेला मात्र भगवंताची भेट होईल का नाही होईल, दर्शन होईल का नाही होईल माहिती नाही. पण काकभूषुंडी ऋषींनी सांगितलं होतं, भगवंताचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सगळीकडे भटकंती करत असताना ज्या वेळेला गोसावी तुलसीदासांनी घनदाट अरण्यामध्ये प्रवेश केला, आणि त्या घनदाट अरण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर जिथं कुठलाच पशुपशवादिकाचाही आवाज येत नाही, अशा परिसरामध्ये ज्या वेळेला गोसावी तुलसीदासजी पुढे जात आहेत, तिथं जर माणसाचा आवाज येत असून तर जिथं पशुपशवादिक सुद्धा जाऊ शकत नाही, तिथं फक्त जाण्याची ताकद माझ्या भगवंतामध्ये आहे. आणि हा दुसरा तिसरा कोणीच नसून हा प्रत्यक्ष भगवान परमात्माच आहे, भगवंतच आहे, असा निर्धार झाला. आणि गोसावी तुलसीदासजी म्हटलेत, नाही हात सोडत नाही, आता हात नाही सोडत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताने त्यांच्या हाताला झटका दिला आणि दूर सारलेत. आणि सांगितले, का हो महाराज, आता कसं करसाल? त्यावेळेला गोसावी तुलसीदासजी म्हणायला लागले, हे देवा, तुला फार पराक्रम वाटतोय का रे? माझ्या हाताला झटका दिला तू, आणि हाताला झटका देऊन तू दूर गेला, तुला असं वाटतंय फार पराक्रम केला? हा, हात छुडावर जावत है दुर्बल समजत मोय, हात छुडा कर जावत है दुर्बल समजत मोय. अरे
हाताला झटका देऊन निघून जातो देवा. दुर्बल समजतोच काय मला? तुझ्या अंगात जर खरंच ताकद असेल ना देवा, तर मी हाताला झटका देऊन तर जाशील, त्याच्यात नवल नाही. जे मी तुला माझ्या हृदयात बसवलेलं आहे ना, त्या हृदयातून निघून दाखव म्हटले, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुला मी समजेल असं सांगितलं. आता मात्र भगवान परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा स्वतः त्यांना सांगतात, तू तुझ्या स्वभाषेमध्ये काव्य रचना कर आणि तुला प्रत्यक्ष शिव पार्वती दर्शनही देतील. आणि माझ्या आज्ञेने तुला सांगतोय, अयोध्येमध्ये जाऊन तू तिथेच राहून तुमच्या मातृभाषेमध्ये खऱ्या अर्थाने रामचरित मानस ग्रंथाची निर्मिती करा. त्या ग्रंथाला सुद्धा खऱ्या अर्थाने, त्या रामायणाला सुद्धा सामवेदाप्रमाणे फळ सफळता येईल, त्याला गुणवत्ता प्राप्त होईल. आणि म्हणून गोसावी तुलसीदासांनी खऱ्या अर्थाने 1631 मध्ये पहिल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्या ग्रंथाची रचना सुरू केली आणि 1633 मध्ये खऱ्या अर्थाने 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवसामध्ये तो ग्रंथ संपूर्ण केला. त्यावेळेला गोसावी तुलसीदासजी हे 80 वर्षाचे झाले होते आणि 80 वर्षाचे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच गोसावी तुलसीदासांना तो ग्रंथाची निर्मिती झाल्यानंतर तशा अनेक साधकांनी, अनेक वरिष्ठांनी त्रासही दिला, पण त्या त्रासाला न जुमानता गोसावी तुलसीदासांचा तो ग्रंथ प्रत्येक ग्रंथामध्ये वरश्रेष्ठ ठरला. आणि वरश्रेष्ठ ठरल्यानंतर गोसावी तुलसीदासांनी 1680 मध्ये म्हणजे श्रावण शुद्ध त्रयोदशी तृतीयेला रविवारच्या दिवसाला खऱ्या अर्थाने काशी क्षेत्रामध्ये अशीच्या तीरावर त्यांनी आपला देहत्याग केला, त्यांनी प्राण सोडला. आणि प्राण सोडत असताना अशा गोसावी तुलसीदासांनी अनेक ग्रंथाची रचना केली, ज्यामध्ये हनुमान चालीसा आहे, बरौवा रामायण आहे, छपैया रामायण आहेत, हनुमान बाहुक आहेत. असे अनेक ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण त्यांनी केलेत. आणि असे ग्रंथ निर्माण केल्यानंतर ते ग्रंथ आज आमच्यापर्यंत सुपूर्द केलेत. त्याच गोसावी तुलसीदासांचा रामचरित मानस ग्रंथ आम्ही आमच्या गावामध्ये, आपल्या या वाकोडी गावामध्ये श्रवण करणार आहोत. खरं तर असा हा ग्रंथ ज्यांचं चरित्र ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला आदर्श जीवन देत असेल, तर ज्याने लिहिलेला ग्रंथ तो किती आदर्शदायी असेल. हा ग्रंथ जर आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायचा असेल, सांभाळून घ्यायचा असेल, तर तो ग्रंथ खऱ्या अर्थाने आम्ही श्रवण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.